हा आमचा मित्र पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षासाठी आम्ही आमच्या शिवसेनेच्या कोट्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या किमान 2 ते 3 जागा आम्ही सोडायला तयार आहोत. नाही राऊत साहेब, तुम्ही हे शेकाप आणि समाजवादी पार्टी बाबतीत म्हणतात, पण काँग्रेस आणि तुमच्यामध्ये काँग्रेस आणि आमच्यामध्ये सुद्धा काहीही टोकाचे म्हणाल असे कोणते मतभेद नाही. बघा, आघाडीत किंवा कोणत्या युतीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरू असते. याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये आमचं काही बिनसलंय वगैरे नाही. नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, आता आजच माझं त्यांचे जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत विदर्भातले नाना गावंडे यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला कळवलं की दक्षिण सोलापूरचा विषय आम्ही मिटवलेला आहे. इतर ठिकाणी सुद्धा समन्वयाच्या भूमिकेतून आम्ही काम करतो. राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू असते, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल. अमित ठाकरेंच्या बाबतीत काही पक्षात चर्चा सुरू आहे का अजूनही? महायुती तर पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. आज त्यांनी अर्ज भरलाय का? अमित ठाकरेंनी अर्ज भरला. सरवणकर महायुतीत ऐकत नाहीये. त्याच्या बघा, हा प्रश्न असा आहे की तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की हा त्या 2 त्यांचा पक्ष मनसे आणि सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतले पक्ष आहेत. ते दाखवतात आम्ही वेगळं लढतोय. त्याच्यामुळे त्या 2 पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात जेव्हा चर्चा होईल या विषयावर तेव्हा त्या पक्षाचा निर्णय होईल. नाही, पण अजूनही अमित ठाकरेंच्या बाबतीत महाविकास आघाडीत विशेषतः शिवसेना युबीटीमध्ये चर्चेचे दरवाजे किंवा तशा पद्धतीने चर्चेचे दरवाजे तुम्हाला मी या संदर्भात काल उत्तर दिलेलं आहे ना. दादर माही मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा पंडित नेहरू निवडणूक लढत नाहीये किंवा जॉर्ज फर्नांडिस निवडणूक लढवत नाहीये. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात ना. अनेक नेत्यांची मुलं निवडणुका लढत आहेत. तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल तुम्हाला निवडणूक लढावीच लागते. मग माझे वडील कोण आहेत, माझी आई कोण आहे, माझे आजोबा कोण आहेत त्याचा विचार न करता तुम्हाला निवडणुकीत उतरावं लागतं. आणि तुम्ही त्याचा फार भाऊ करू नका. हे राज्य फार मोठं आहे. आमच्या पक्षात आम्ही जे काही निर्णय घ्यायचे ते माननीय उद्धव ठाकरे साहेब घेतील. महाविकास आघाडीमध्ये 288 जागांपैकी साधारणपणे 270 म्हणजे अजून 16-17 जागा आहेत. आज 288 हो, नक्की. मुलुंड, बोरिवली अजूनही तसंच अधिकृतरित्या काही जाहीर झालेलं नाहीये. बोरिवलीमध्ये तुम्ही उमेदवार देणार का? शिवा शेट्टी संपर्कात आहेत, शक्यता आहे की ते? मला माहीत नाही त्याविषयी. बोरिवलीचा विषय जो आहे आज दुपारी 1 वाजेपर्यंत आम्ही आमच्याकडून तुमच्या समोर आणू. तिथे कोण निवडणूक लढतं? शेट्टी तुमच्या संपर्कात आहेत किंवा त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते? बघा, जे कोणी आमच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करतील ते काय लपून राहणार आहे का? ते तुम्हाला दिसेलच. 288 जागांवर आज अर्ज भरले जाणार महाविकास आघाडी. नक्कीच आज 3 वाजेपर्यंत तुम्हाला 288 जागांवरती उमेदवारी अर्ज दाखल करावेच लागतील. आमच्यासाठी कोणी 1 तास वेळ वाढवणार नाहीये. शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार काही मला असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, असं महाविकास आघाडीमध्ये घडू शकतं का जर तोडगाच निघाला नाही तर? मी मुंबईमध्ये काही ठिकाणी पाहिलंय की त्या महायुतीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज टाकले. अणुशक्तीनगरला मी पाहिलं. अणुशक्तीनगरला शरद पवार, अजित पवार यांच्या काँग्रेसनं उमेदवार दिले. त्याच वेळेला शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा आहेत असं मला आत्ता कोणीतरी लक्षात आणलं. वांद्रे पूर्वमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणी असं झालं. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारच्या लढती टाळण्याचा प्रयत्न करू. आम्हाला ही लागण लावायची नाही. मग काँग्रेस असेल किंवा माननीय पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही असू. माझा आत्ता जयंतराव पाटलांशी चर्चा झाली. आम्हाला अशा प्रकारे कोणत्याही पावलं उचलायची नाही की काय ती तुमची मैत्रीपूर्ण लढत हा शाप आहे. रावसाहेब, वनगा हे गेल्या 12 तासापासून नॉट रिचेबल आहेत. त्यांना उमेदवारी डावलल्याने त्यांना खूप मनस्ताप झाले. काल प्रसार माध्यमांसमोर त्यांना रडू कोसळलं आणि ते म्हणतात की उद्धव ठाकरे हे खरंच देव माणूस आहे. हे जे वनगा नावाचे गृहस्थ आहेत ते आमदार झाले माननीय उद्धव ठाकरे साहेबांवर. त्यांना उद्धव साहेबांनी लोकसभाही लढवली. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर जेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं
वनगासारख्या कुटुंबाला, जे RSS किंवा भाजपशी संबंधित असं कुटुंब होतं, तेव्हा माननीय उद्धव ठाकरे यांनी त्या कुटुंबाला दत्तक घेऊन या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवायला उभं केलं, ताकद लावली. स्वतः ते प्रचारात दाखल झाले. दुर्दैवानं त्यांचा पराभव झाल्यावरती त्यांना विधानसभेत आणण्यासाठी सुद्धा उद्धव साहेबांचाच पुढाकार होता. त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला, ही त्यांची भूमिका होती आणि तो शब्द उद्धव साहेबांनी पूर्ण केला. श्रीनिवास वनगा हे आमदार झाले ते काही एकनाथ शिंदेमुळे नाहीत, ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झाले. पण हे महाशय सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, कुठल्या तरी टेबलावर आम्ही त्यांना नाचतानाही पाहिलं. तेव्हा त्या भागातल्या अनेक शिवसैनिकांनी रडू कोसळलं होतं की काय हा आमचा आमदार, ज्याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे आमच्या विरोधामध्ये तांडव करतो आहे. आता ही कर्माची फळं असतात, ही अनेकांना भोगावी लागतील. स्वतः एकनाथ शिंदेनाही भोगावे लागतील. लक्षात घ्या, 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेना सुद्धा रडू कोसळतं. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदे सुद्धा तुम्हाला ज्या भूमिकेत वनगा आहेत त्याच भूमिकेत तुम्हाला एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक रडताना दिसतील. मार्क माय वर्ड. त्याच्यामुळे ते रडत असले तरी आम्हाला काय अश्रू वगैरे येत नाहीत. कर्माची फळात तुम्हाला भोगावे लागतील. ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेनेशी गद्दारी केली, उद्धव ठाकरे देव माणूस आहेत हे तुम्हाला आत्ता कळलं. ते आहेतच, ते त्यासाठी इतर कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. नाही, समजा जर वनगांना पश्चाताप होतो आहे केलेल्या चुकीबद्दल असं ते म्हणत आहेत, तर मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडले जाऊ हे शकतात? हे प्रश्न तुम्ही कशा करता विचारता? या प्रश्नाला काय अर्थ आहे? पश्चाताप झालाय, घरी बसा. राऊतसाहेब, आणि एक सर्वोच्च न्यायालया संदर्भातला प्रश्न होता की तुम्ही मध्यंतरीच्या काळात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांच्या घरी मोदी आले होते पंतप्रधान, आणि एकूण जे सगळं त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर शिवसेनेनं अनेक प्रश्न आणि टीका उपस्थित केल्या होत्या. त्याचं प्रत्युत्तर सरन्यायाधीशांनी दिलं. त्यांनी असं म्हटलंय की सरकारच्या प्रमुखांना जेव्हा न्यायमूर्ती भेटतात त्यावेळेस राजकारणावरच चर्चा होते असं नाही, तर न्यायपालिकेतले पायाभूत सुविधांचेही मुद्दे असतात. त्यावरही चर्चा केली जाते. न्यायपालिकेतले अनेक प्रश्न असे असतात ज्याच्यावर चर्चा होते किंवा होत नाही. पण आम्ही मात्र पाहिलेलं आहे की या महाराष्ट्रातले घटनाबाह्य सरकार जे मोदी शहांना चालवायचं होतं, निर्माण करायचं होतं, ते मात्र विनासायास आम्ही न्यायालयासमोर डोकं आपटून सुद्धा चालवलं गेलं. आमदार अपात्रतेसंदर्भात यांच्या कारकिर्दीत ते निर्णय घेऊ शकले नाही. शिवसेना कोणाची आणि चिन्ह कोणाचं या संदर्भात फक्त तारखांवर तारखा घेण्यात आल्या. ही इच्छा, असंच घडावं ही इच्छा मोदी आणि शहांची होती. ती न्यायालयाची इच्छा कशी का असू शकते? मोदी शहांची इच्छा ही न्यायालयाची इच्छा असू शकत नाही. त्याच्यामुळे ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असतो. आमच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, कडवट आहेत. ते आता रिटायर होतील, निवृत्त होतील. आमच्या माहितीप्रमाणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची वर्णी लावली जाते, ती का सहज लावली जात नाही. दरम्यान आपण बघितलं की संजय राऊत बोलत होते आणि जी वनगांची अवस्था आहे तीच शिंदेंची अवस्था होणार आहे 26 तारखेनंतर, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कर्माची फळं सगळ्यांनाच भोगावी लागतात असा टोला देखील त्यांनी सगळ्याच बंडखोरी केलेल्यांना लगावलेला आहे. गुवाहाटीला जाऊन हेच वनगा टेबलावर नाचले होते असं देखील त्यांनी म्हटलं.